रक्तदान म्हणजे श्रेष्ठ दान असं म्हटलं जातं। पण सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात फक्त 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो आहे। दिवाळीच्या सुट्टीत या ठिकाणी रक्ताचा तुटवडा या ठिकाणी भासण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर दररोज रत्नागिरी जिल्ह्यामधून या ठिकाणी याच रक्तपेढीमधून जवळपास 30हून अधिक रक्तपिशव्यांची या ठिकाणी गरज असते, तर 8हून अधिक प्लेटलेट्स या ठिकाणी लागत असतात। मात्र तुम्ही बघू शकता की आज 18 तारीख आहे आणि 18 तारखेची रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातली प्लेटलेटची परिस्थिती तुम्ही बघू शकता की या ठिकाणी पूर्णपणे निरंक असलेली पाहायला मिळते आहे। रक्ताचा तुटवडा असल्यामुळे सध्या प्लेटलेटची कमतरता आहे, कारण का प्लेटलेट्स एकदा काढल्यानंतर त्याची वैधता ही फक्त 4 ते 5 दिवस एवढीच असते। मात्र सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये या ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे आणि त्यामुळे जवळपास 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातल्या रक्तपेढीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। खाजगी ब्लड बँकेकडून जादा पैसे देऊन सध्या रक्त घ्यावे लागतं आहे, त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे यावं आणि रक्तदान करावं असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। एकंदरीतच सध्या सणासुदीचे दिवस आहेत, अशा वेळेला मोठ्या संख्येने या ठिकाणी चाकरमानी सुद्धा कोकणामध्ये येत आहेत आणि त्याच अनुषंगानं रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी रक्तदात्यांनी पुढे यावं असं देखील आवाहन या ठिकाणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून करण्यात येत असलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।